नमस्कार मंडळी, आज आपण शेतीतील एक अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत. भारतातील युरियाचा वापर, डीएपीचं उत्पादन आणि चीनकडून होणाऱ्या निर्यातीतील बदल. शेतकऱ्यांसाठी खत हे अन्नधान्याइतकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे खतांच्या मागणीतले बदल आणि उत्पादनातील घडामोडी समजून घेणं फार गरजेचं आहे. भारतामध्ये युरियाचा वापर दरवर्षी वाढत चालला आहे. अलीकडच्या आकडेवारीनुसार भारताचा युरिया वापर 377.80 लाख टनांवरून वाढून 387.12 लाख टनांपर्यंत पोहोचला आहे. म्हणजेच शेतकरी युरियाचा अधिकाधिक वापर करत आहे. यामागे कारण आहे शेतीतील उत्पादन वाढवण्याची गरज, जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणं आणि पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेलं नायट्रोजन खत. आता पाहूया भारताचं स्वतःचं डीएपी उत्पादन. पूर्वी आपल्या देशात डीएपी खताचं उत्पादन फक्त 43 लाख टनांवर होतं. पण आता हे उत्पादन वाढून 37.72 लाख टनांपर्यंत पोहोचलं आहे. याचा अर्थ भारत हळूहळू आयातीवर अवलंबून राहण्याऐवजी स्वतःचं उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. हे शेतकऱ्यांसाठी चांगलं लक्षण आहे, कारण त्यामुळे खतांच्या किमतीत स्थिरता राहण्याची शक्यता वाढते. आता येतो महत्त्वाचा मुद्दा, चीनकडून होणारी डीएपी निर्यात. सन 2023 ते 24 मध्ये चीनने तब्बल 22.28 लाख टन डीएपी निर्यात केली होती. पण फक्त एका वर्षात म्हणजे 2024 ते 25 मध्ये ही निर्यात घटून 8.47 लाख टनांवर आली आहे. यामुळे भारतासारख्या देशांना जे चीनवर अवलंबून होते त्यांना अडचणी निर्माण होऊ शकतात. कारण चीनकडून पुरवठा कमी झाला तर आयातीवर ताण येईल आणि किमती वाढू शकतात. या सगळ्या घडामोडींचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर होतो. एकीकडे युरियाचा वापर वाढत आहे, पण डीएपीच्या आयातीवर ताण निर्माण होतोय. जर भारताने स्वतःचं डीएपी उत्पादन अजून वाढवलं नाही तर भविष्यात शेतकऱ्यांना खतांसाठी जास्त पैसे मोजावे लागू शकतात. म्हणूनच सरकार आणि उद्योग क्षेत्राने एकत्र येऊन खत उत्पादनात स्वावलंबन मिळवणं फार गरजेचं आहे. आज आपण पाहिलं भारताचा युरिया वापर कसा वाढतोय, डीएपी उत्पादन कसं वाढतंय व ते कसं परिणाम करते याची माहिती घेतली.